बरं, एवढं होऊन यांचं थांबत नाही. यांची इतके प्रकरण आहेत. ते जैन बोर्डिंग प्रकरण, भाजपचं नाव आलं. संपदा मुंडे प्रकरण, भाजपचं नाव आलं. मध्ये ते हॉटेल खरेदी प्रकरण, शिंदे साहेबांचे मंत्री होते. असे कितीतरी उदाहरणं आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरण, अजितदादाचा माणूस. इतकं म्हणजे यांनी फक्त महाराष्ट्राला वेड्यात काढण्याचं काम सध्या सुरू केलेलं आहे. आणि हे सगळं आपण, मी कुठल्या महाविकास आघाडीचा प्रवक्ता आहे किंवा महाविकास आघाडीचे, आता काही जण कमेंट करणार की महाविकास आघाडीची सुपारी घेतली काय, किती पैसे मिळाले. हे पैसे किती मिळाले यांच्यावर तर मला हसू येतं, कारण मिळालेलेच नाही आहेत भाऊ. ते महाविकास आघाडी फार गुणाची असं मी म्हणत नाही. त्यांना सुद्धा हे प्रश्न कुठे नीट मांडता येत आहे, त्यांना तरी कुठे लढता येत आहे. सगळे एकत्र यायचे की नाही, तिथून त्यांचे वाद. त्या निवडणूक आयोगाबद्दल मोर्चा होता, राज ठाकरे के साथ जाने में काँग्रेस को दिक्कत. का बरं, तर बिहारच्या निवडणूक आहे. अरे मुद्दा काय आहे? तुम्ही मुद्दा म्हणून काही गोष्टी सत्तेला विरोधासाठी करू शकता की नाही, या गोष्टी समजल्या पाहिजे. म्हणजे एकूणच महाराष्ट्राची वाट लावण्याचं काम सध्या हे राजकीय पक्ष, राजकीय नेते, स्वार्थी राजकीय नेते करत आहेत. आणि जर यांना धडा शिकवायचा असेल तर महाराष्ट्राला हे प्रश्न सत्तेला आणि विरोधकांना सुद्धा विचारावे लागतील.